नमस्कार. आज आपण एका भन्नाट नैसर्गिक उपायावर चर्चा करणार आहोत जो सततचा थकवा आणि अशक्तपणा कायमचा पळून लावेल. आजकाल धावपळीच्या जीवनात सारखा थकवा येणं किंवा कमी वयातच सांधे दुखणं हे अगदी कॉमन झाले नाही का? पण यावर उपाय काय? तर दूध आणि मखाना. दूध कॅल्शियम देतं, तर मखाना महत्वाची खनिजं. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. मानवी शरीरात तब्बल 206 हाडं असतात आणि हे सुपरफूड त्यांना अक्षरशः पोलादासारखी मजबूत ताकद देण्याचं काम करतं. यातलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र आल्यावर जादू होते. हे अकाली सांधेदुखी रोखतं आणि हाडांची रचना एकदम भक्कम करतं. फक्त हाडच नाही बरं का, मखाण्यातील प्रोटीन्स स्नायू बळकट करतात. शारीरिक कष्टाची कामं असलेल्यांसाठी हा जबरदस्त स्टॅमिना बूस्टर आहे. शिवाय पचनाचा त्रास असेल तर मखाण्यातील फायबर पचनसंस्था सुधारतं आणि शरीरातील विषारी घटक अगदी सहज बाहेर फेकून देतं. रोजच्या तणावामुळे झोप उडालीये? चिंता नसावी. हा आहार नैसर्गिक आणि पूर्णपणे दुष्परिणाम नसलेला झोपेचा एक उत्तम उपाय आहे. रात्री हे घेतल्यास मज्जासंस्था एकदम रिलॅक्स होते. यामुळे झोपेची क्वालिटी सुधारते आणि सकाळी अगदी फ्रेश वाटतं. आणि सर्वात भारी गोष्ट सांगू, मखाणा आणि दूध एकत्र आल्यावर ते आपल्या हृदयाचा रक्तदाब अतिशय उत्कृष्टपणे बॅलन्स करतात. त्वचेसाठी तर हे वरदानच आहे. यातील अमिनो ॲसिड्स त्वचेला आतून पोषण देऊन सुरकुत्या नैसर्गिकरित्या कमी करतात. विशेष म्हणजे पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. कोणत्याही कृत्रिम औषधांशिवाय हा नैसर्गिक स्टॅमिना वाढवतो. आता हे बनवायचं कसं? मखाना भिजवल्यानं तो पचायला हलका होतो. त्यात थोडं महद मिसळलं की पोषण दुप्पट होतं. दिवसभराच्या ऊर्जेसाठी हे सकाळी घेता येईल किंवा मग शांत आणि गाढ झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी घेणं अगदी बेस्ट. विचार करा, जेव्हा निसर्ग असा जबरदस्त आणि कायमचा उपाय देतो तेव्हा तात्पुरत्या गोळ्या औषधांवर विसंबून का राहायचं?